नमस्कार. द नितीन बोरसे शो मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक नवीन दिवस, नवीन गेस्ट आणि तगडा गेस्ट. म्हणजे आज माझ्याबरोबर आहेत किरण खोत. किरणजी, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. आणि किरण किरण बोललं चालेल ना? येस प्लीज, माय प्लेजर. हा, कारण तो माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे या क्षेत्रातला बाप माणूस आहे, तगडा माणूस आहे. मुंबईमध्ये असं आहे ना की मुंबईमध्ये ज्यावेळेस एखादा मोठा कार्यक्रम ठरतो त्यावेळेस अँकर कोण हा कधी प्रश्न नसतो, कारण अँकर किरण खोत हे ठरलेलं असतं आणि मग त्याच्या अवतीभोवती सगळे प्रोग्राम जे असतात हे डिसाईड होत असतात. गेल्या 26 वर्षांपासून जास्त काळ किरण अँकरिंगच्या क्षेत्रात आहे आणि अँकरिंगला काय दर्जा या माणसाने प्राप्त करून दिलेला आहे हे त्यांचे एकच तुम्हाला त्यांनी जे गारद घेतो कार्यक्रमाच्या आधी ती आपण ऐकू आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. नमस्कार, जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. कम ऑन एव्हरीवन ऑन द बीट. मराठमोळ्या उद्योजकीय टाळ्या कशा वाजतील? येस, बोथ द हँड्स इन द एअर गाइस, कम ऑन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, शिवाजी पार्वती पद हर हर महादेव, महादेव. जोरदार 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 टाळ्यांचा कडकडाट. सो किरण, हे तुझी आता गारद मी ऐकली. तुझ्या असा स्टेजवर ज्यावेळेस जातोस त्यावेळेस अक्षरशः अंगात संचारलेलं असतं असं काहीतरी वाटतं. हो हो. काय होतं ऍक्च्युली? आता इथे बसलेला किरण हा शांत, सौम्य, म्हणजे एकदमच गुड बॉय वाटतो आणि तिथे गेला की किरण काहीच काही दिसतो मला. येस. काय संचारतं असं अंगात? पहिले तर मी फॉर्च्युनेट समजतो स्वतःला भाग्यवान की मराठी उद्योजकतेशी रिलेटेड जेवढे कार्यक्रम आहेत, नेटवर्किंग क्लब म्हणा किंवा तिथे मला निवेदक म्हणून बोलवलं जातं आणि मराठीचा जिथे जिथे मुद्दा येतो तिथे महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपण सुरुवातच करू शकत नाही. आणि आईस ब्रेकर नावाच्या आमच्या काही कॉन्सेप्ट आणि टेक्निक्स आहेत. याच्यासारखा दुसरा आईस ब्रेकर नाही. शिथिल झालेल्या, थंडावलेल्या प्रेक्षकांना जाग करण्यासाठी, त्यांना पुन्हा रिचार्ज करण्यासाठी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी सगळे असे खडबडून जागे होतात. आणि छत्रपतींची ती राज्याभिषेकाच्या वेळेची गारद घेतल्यानंतर प्रत्येकाच्या अंगात ते रोमांच संचारतात. जसं नाना पाटेकरांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय की बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं. आणि तेव्हा आपण, म्हणजे मी किरण खोत नसतोच, मी त्या कार्यक्रमाच्या आयोजकातल्या कोर कमिटीचा, त्याच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातो आणि त्या 3 तासात मंतरलेल्यासारखं आजचा हा कार्यक्रम मी कसा 100% यशस्वी करेन. कारण निवेदक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर दिलेली असते. आणि रंगदेवता हा जो खूप मोठा कॉन्सेप्ट आहे आमच्यामध्ये, की त्या क्षणाला कळतं की या मंचावर रंगदेवता प्रसन्न आहे की नाही. आणि ती वातावरण निर्मिती सुरू झाल्यानंतर सगळं काही आपसूक घडत जातं. सो मी असं म्हणेन की एक सुपर पॉवर, सुप्रीम पॉवर तिथे येते आणि तीच ती सगळं घडवून घेते आणि तिलाच रंगदेवता असं म्हणतात. एक्झॅक्टली. म्हणजे आता म्हणजे किरण आता जे बोलतोय ना हे खरंच असतं ऍक्च्युली, की तिथे गेल्यानंतर, त्या स्टेजवर गेल्यानंतरचा किरण आम्हाला टोटल वेगळा दिसतो. आता नुकताच आम्ही मराठी उद्योजकता दिवस म्हणून एक कार्यक्रम केला. आता किरण मला हा प्रश्न विचारत होता की हे सगळं कसं काय सुचतं, पण तिची एक सुप्रीम पॉवर आहे. ही पॉवर डेफिनेटली आहे की ज्यावेळेस मी सुद्धा हा प्रोग्राम अरेंज करत असतो त्यावेळेस अनेक कल्पना मलाच माहिती नाही माझ्या डोक्यात कशा काय येत होत्या. सो यासाठी आध्यात्मिक बेस असणं गरजेचं असतं का रे? प्रचंड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं वाचन. आध्यात्मिक बेस, मी आता माझा एक दत्तावतार नावाचा कार्यक्रम आहे, तर निवेदनाची तयारी करत असताना माझा जो मूळ पिंड आहे तो आध्यात्मिक कार्यक्रमापासूनच सुरू झालेला. म्हणजे साई चरित्र, प्रचंड अशी मंडळ असतात जी साई पारायणांचं आयोजन करतात आणि मग कोणीतरी साई भक्त येतो, अध्याय वाचतो आणि ते संस्कृत मध्ये लिहिलेलं काहीतरी मी आज पुण्य करून गेलो एवढंच त्याच्या पदरी पडत असतं. पण ते काय वाचलं, कसं त्याच्यात काय सांगितलं होतं हे कोणाला कळत नव्हतं. आणि तिथे मला पहिला ट्रिगर मला तिथे मिळाला की जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत साधी सोपी करून सांगितली तसं हे साई चरित्र लोकांपर्यंत एका स्टोरीच्या माध्यमातून पोहोचावं. आणि
तो वाद्यवृंद सुरू झाला आणि त्यानंतर जेव्हा मी साईबाबांच्या गोष्टी लोकांना साध्या सोप्या करून चरित्रातल्या सांगायचे की अध्याय 53व्यात हे आहे, 41व्या अध्यायात हे आहे, तेव्हा ते लोकांना आवडायला लागलं. आणि मग ती एनर्जीच मी जी म्हणालो ती एनर्जी त्या ठिकाणी यायला लागली. आध्यात्मिक वाचन किंवा ज्या पद्धतीच्या कार्यक्रमाला तुम्ही जाताय त्या विषयाचं सखोल वाचन असणं खूप गरजेचं आहे. कारण कसं असतं, निवेदकाच्या ना भात्यात ते बाण असले पाहिजेत. बरोबर. फक्त सुधीर गाडगीळजी ज्यांना मी माझे गुरु मानतो, त्यांचा एक लाईन आहे की जर कार्यक्रम हा मोत्याचा हार असेल तर निवेदक कुठे असतो, निवेदकाची जागा कुठे असते. तर काही निवेदक तो डायमंड होण्याचा प्रयत्न करतात, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. करेक्ट. दॅट डायमंड इज द ऑर्गनायझर. ते मोती आहेत ना, ते प्रेक्षक आहेत. बरोबर. आणि त्यांना बांधून ठेवणारा जो आतला धागा आहे ना, तो निवेदक आहे. क्या बात आहे. सो तो कुठे हायलाइट नाही झाला पाहिजे, त्याला हायलाइट ऑर्गनायझर आणि कार्यक्रमाच्या हेतूला करता आलं पाहिजे. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही उगाच स्वतःचे नॉलेजचे जे काय बाण आहेत ते न फेकता, जिथे आवश्यक आहे, जिथे पोकळी वाटते की आता इथे गॅप आहे आणि इथे प्रेक्षक अस्थिर होऊ शकतो, तिथे वाटलं तरच कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार ते केलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं निवेदकाच्या अंगी असणारा एक महत्वाचा गुण म्हणजे स्पॉन्टेनियस. तुला असं काही कळतं का मनातलं वगैरे? म्हणजे आता माझ्या डोक्यामध्ये ना एक्झॅक्टली हाच शब्द होता की स्पॉन्टेनियस. येस, यू आर व्हेरी स्पॉन्टेनियस. येस. म्हणजे त्याच्या बाबतीत मी अनेकदा असं बघितलेलं आहे की समोरच्या माणसाला जर एखादं काहीतरी त्याचा सत्कार होणार असेल तर ऑन द स्पॉट तो एखादी छानशी त्याच्यावर कविता लिहितो, एखादी छानशी 4 ओळी लिहितो आणि त्या माणसाला सुद्धा असं वाटायला लागतं की चायला हे तर कुछ अलग ही आहे. अलग ही आहे. ते हे जे आहे ही तर प्रतिभाच आहे रे. हा, बरोबर. म्हणजे ही प्रतिभा आहे, हे दैवी देणगी असते. बरोबर. पण मला एक सांग की ह्या स्पॉन्टेनिटीचा जो फायदा आहे, हा फायदा कशा पद्धतीने होतो? जसं मी तुम्हाला म्हणालो, वाचन याच्यात खूप मोठं योगदान देतं आणि त्याच्यामुळे तुमची शब्दसंपदा जी असते म्हणजे तो यमक जुळला पाहिजे. बरोबर आहे. आणि कसं असतं की अगोदरचा स्पीकर काहीतरी बोलतोय आणि पुढचा स्पीकर येणार आहे आणि अगेन 2 फरक आहेत, निवेदक वेगळा आणि सूत्रसंचालक वेगळा. निवेदकाला फुलवायचं असतं. बरोबर. म्हणजे करेक्ट. यांचं जे निवेदन आहे हे निवेदन आहे. जिथे तुम्हाला सूत्रसंचालक बोलवलं तिथे तेवढ्याच वेळेचा गॅप तो भरून काढण्यासाठी आणि 2 गोष्टी कनेक्ट करण्यासाठी. तर तिथे 4 ओळी सारखा दुसरा बेस्ट उपाय नाही. तू काय आहेस? तू निवेदक आहेस की सूत्रसंचालक आहेस? आय विल से बोथ अच्छा. ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द स्टेज. ओके, राईट. सो मी इथे आध्यात्मिक बोलत असताना तिथे मी चरित्रावर खूप सारं बोलू शकतो, पण इथे मला ते आवर घालता आणि हीच कला आहे. तुम्हाला सांगू का नितीन सर, जेव्हा मी सुरुवातीच्या टप्प्यात जास्त बोलायचो तेव्हा माझं मानधन कमी होतं आणि आता मी कमी बोलतो म्हणून लोक मला जास्त मानधन बोलून 5-10 पट मानधन देऊन बोलवतात. आता माझी स्पॉन्टेनिटी बाहेर आली आहे. असं म्हटलं जातं की ऑल ब्युटिफुल थिंग कम्स इन स्मॉल पॅकेजेस. येस. कमीत कमी आता आम्ही जाहिरातीच्या व्यवसायात आहोत, आम्ही 10 सेकंद 15 सेकंद याचा हिशोब मांडत असतो. करेक्ट. त्याच्यामुळे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मेसेज आशय जाणं हे किती इम्पॉर्टंट असतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट्स अ आर्ट. कशा प्रकारची तयारी लागते एक चांगला सूत्रसंचालक बनण्यासाठी, चांगला निवेदक बनण्यासाठी? काय गुण असले पाहिजे अंगी? आणि पहिले तुला असं कधी कळलं की आता मी सूत्रसंचालक बनू शकतो, आता मी निवेदक बनू शकतो, याची जाणीव कधी झाली पहिले? येस. सो गुणांच्या बाबतीत म्हणायला गेलात तर पहिलं तर मी अँकरिंग शिकवतो. माझा अँकर्स फॅक्टरी नावाचा एक मोठा कोर्स आता येतो पण आहे. पहिलं मी वाक्य हे तिथे वापरतो की निवेदन शिकवलं जाऊ शकत नाही. त्यातल्या पद्धती, त्यातल्या टेक्निक्स, लाईट कशी फेस करायची, माईक कसा पकडायचा, या सगळ्या गोष्टी, ड्रेस कोड काय हवा, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. पण ही अभिजात कला आहे आणि त्याच्यामुळे ते असं धरून मारून नाही करता येत. पण वाचन करून, अभ्यास करून ते करता येऊ शकतं. निवेदकाच्या अंगातला सगळ्यात महत्वाचा गुण इज ऑब्झर्वेशन स्किल्स. करेक्ट. सो त्याला कमी बोललं पाहिजे आणि जास्त ऐकलं पाहिजे, जास्त पाहिलं पाहिजे. बरोबर. समोरच्या ऑर्गनायझर पेक्षा समोरचा प्रेक्षक त्याला काय अपेक्षित आहे, जेव्हा तुम्ही स्टेजच्या या बाजूला नाही त्या बाजूच्या लोकांचा विचार करून निवेदन करताना तेव्हा तुम्ही त्यांचे होऊन जाता.
Correct. आणि लोक तुम्हाला स्वीकारतात, अरे हा आपला माणूस आहे जो आपलं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याचा मुद्दा मांडतोय. बरोबर. सो टाइमलाईन प्रिपेअर करणं हम्म. हे खूप महत्वाचं. म्हणजे मिनिट टू मिनिट जर तुमच्याकडे प्लॅन असेल तर तुम्ही ऑर्गनायझर्सना ती वॉर्निंग देऊ शकता की सर आपला हा कार्यक्रम या वेळेत हा स्लॉट संपणार होता, आपण 20 मिनिटं उशिरा चाललोय, त्यामुळे मला आवर्ती घ्यायचं किंवा तुम्हाला आवर्ती घ्यायचं की कार्यक्रमात जे आपण आयत्या वेळेस बदल करतो. सो सत्सद विवेक बुद्धी, ऑब्झर्वेशन, वाचन हे सगळे गुण त्याच्यात असणं गरजेचं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, माझ्यातला निवेदक कधी जागृत झाला. सो मी एका काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहज एक कविता वाचायची म्हणून गेलो होतो आणि पुन्हा तो दैवी योगायोग की आकाशवाणी मुंबईचे लायब्ररियन त्यावेळी प्रेक्षक म्हणून समोर बसलेले. सगळ्या स्पर्धकांमध्ये स्पर्धा झाली, मला पारितोषिक पण मिळालं. पण त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तू ग्रॅज्युएट आहेस का? म्हटलं हो. तर मग ते म्हणाले वाय डोंट यू बिकम आरजे? म्हटलं आरजे म्हणजे रेडिओ जॉकी म्हणजे खूपच मोठं आहे सगळं. सो त्यासाठी काय काय करावं लागतं? मग त्यांनी मला सांगितलं की आकाशवाणी मुंबईला तुला यावं लागेल, तिकडे तुझा एक इंटरव्ह्यू होईल. आता तो इंटरव्ह्यूचा किस्सा मला थोडासा सांगावासा वाटेल, कारण इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर मला असं वाटलेलं की आकाशवाणीचे असे सगळे ऑफिसर्स तिथे बसलेले असतील आणि ते माझी परीक्षा घेतील. मी इंटरव्ह्यूसाठी गेलो, असाच स्टुडिओ होता आणि स्टुडिओच्या आत कोणी नव्हतं, फक्त एक स्टँड माईक होता आणि मी आतमध्ये गेलो. मी म्हटलं आता कोणीतरी येईल, थोड्या वेळाने कोणते, आणि अचानक स्पीकर्स मधनं आवाज सुरू झाला की किरण तुझं स्वागत आहे आणि आकाशवाणी मुंबईच्या या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही तुला काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची उत्तरं तुला द्यायची. म्हणजे तो जो इंटरव्ह्यू होता तो ह्युमनलेस होता. ओहो, अच्छा. त्यांनी मला पाहिलं नव्हतं, मी त्यांना पाहिलं नव्हतं, फक्त आणि फक्त आवाजावरती ते सिलेक्शन झालेलं. क्या बात आहे. आणि मग तेव्हा तुम्ही 1969चं मराठीत तू कसं बोलशील किंवा स्पॉन्टेनियस तुम्हाला एक लेखी पेपर दिला जातो, हा एक विषय आहे, त्याच्यावरती आता तू काय लिहिशील. ह्या सगळ्या विषयांना तुमचा अभ्यास जो आहे, पूर्व अभ्यास, तो तिकडे त्यावेळेस एक्सपिरियन्स कामाला येतो. आणि मी फॉर्च्युनेट आहे की माझी आई शिक्षिका असल्यामुळे मी बीएमसी शाळेत शिकलो. आणि जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला ही पुस्तकं वाचणं, अक्षरांचे बोर्ड गिरवणं, याच्यामुळे हे सगळं माझ्यात आलं आणि तो अनुभव हळूहळू बोलत गेला. आम्ही ना हल्ली बघतो की इंग्रजी भाषेतले सूत्रसंचालक, इंग्रजी भाषेतले कॉम्पेरर्स खूप असतात. मराठीतले हल्ली खूप कमी झालेले आहेत. बरोबर. ती रेअर जमात होत चाललेली आहे. म्हणजे का, याची कारणं काय आहेत? टेक्नॉलॉजी, एआयचा जमाना आहे आणि रील्सचा जमाना आहे. लोकांना अभ्यास करायचा नाहीये. अँकर्सची एक डेफिनेशन वेगळीच झाली आहे. सो एखादी छान मुलगी दिसली, तिने वन पीस घातला आणि तिने दिलेलं स्क्रिप्ट चांगल्या भाषेत वाचलं तर त्याला नरेटरच म्हटलं. शी कॅनॉट बी अँकर. तर त्यामुळे चॅट जीपीटीचा वापर करून, एआयचा वापर करून ज्या तुम्ही स्क्रिप्ट काढता त्या टेक्निकल होऊन जातात. बरोबर. आणि ते लोकांना कळतं, रसिक श्रोत्यांना कळतं की आता हे कुठून तरी उचलून कसं धरून मारून दिलेलं आहे. मराठी भाषेचा अभ्यास जो आहे तोच मुळात ओव्हरऑल कमी झालाय. पूर्वी आपल्या काळात मराठी माध्यमाच्या शाळा होत्या, आता इंटरनॅशनल स्कूल इज अ प्रिव्हिलेज. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आज दुर्दैवाने मराठी कुटुंबातल्या मराठी मुलांना जे इंटरनॅशनल शाळेत शिकतात, ही सत्य परिस्थिती आहे. कारण माझा आवाज संगीत विद्यालयाच्या माध्यमातून जेव्हा मी विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करतो, त्यांना ना धड मराठी बोलता येत आहे आणि धड इंग्रजी बोलता येत आहे. सो चॅट जीपीटी शिवाय त्यांना दुसरा काही ऑप्शन नाही. तर त्यामुळे या मातृभाषेला जपणं आणि जोपासणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी पुस्तकं वाचल्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसतो. आवाज ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. त्या आवाजाची काळजी कशी घेतात? काय टाळावं लागतं? म्हणजे कसं, किती, कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्हाला असे मुरड घालावे लागते? हा, सो टू बी व्हेरी फ्रँक, जर तुम्ही आशा दिदी आणि लताताईंचा पण इंटरव्ह्यू बघितला असेल तर हे सुद्धा लोक ऑइली, स्पायसी, नॉनव्हेज वगैरे सगळं खायचे. त्यामुळे आवाजाची काळजी ही पर्सन टू पर्सन डाएट सारखी डिफर करते. बरोबर. प्रत्येकाने ऑब्झर्व करायचं असतं की माझ्या आवाजाला घातक काय आहे. जसं की माझा असा फोबिया आहे की मी कोल्ड्रिंक पिल्यानंतर मी संपलो. हे कोल्ड्रिंक जर प्यायलो मी तर त्याचा हे. सो जनरली आवाजाची काळजी घेण्यासाठी डाएट हे तुमच्या फिजिकल याच्यानुसार ठरतं, तुमची डायजेशन कॅपॅसिटी आणि तुम्हाला कशा गोष्टींची. ऍसिडिटी इज अ विलन फॉर
अँकर. ओहो सो अच्छा. ऍसिडिटी ट्रिगर झाली हम्म. की ती रात्रभर पोटात तुमच्या तयार होऊन तुमच्या स्वरयंत्रावर येऊन बसते हम्म. आणि त्याच्यानंतर ते स्वरयंत्र डॅमेज झालं की आवाज खराब होतो. त्यामुळे स्वरयंत्राला धोकादायक असणारे जिथे डीजे लागलेला आहे, जिथे मोठा मोठा साऊंड आहे, तिथे ओरडून बोलणं, मूळ स्वराच्या खाली येऊन बोलणं आणि मूळ स्वराच्या वरती जाऊन बोलणं सतत, या दोन्ही गोष्टी आवाजाला धोकादायक आहे. अतिजागरण केल्यामुळे पुन्हा तुमची ऍसिडिटी ट्रिगर होते. बरोबर. सो माझा प्रवास असतो, पण मी काळजी घेतो की कार्यक्रम सकाळी सुरू होणार असेल तर रात्री मी थोडासा नेहमीच्या शेड्यूल पेक्षा लवकर झोपेन, कारण ते दिसतं, ऐकायला जातं बरोबर. लोकांना. बरोबर. सो आवाजाची काळजी घेण्यासाठी प्राणायाम वगैरे आहे, बट टू बी व्हेरी फ्रँक हे सगळे चोचले आहे. अच्छा ओके. एक मिथ आहे की असं करावं लागतं, मग हेच पाणी नाही प्यायचं, मग बाहेरचं नाही खायचं, असं काही नाही. तुमच्या बॉडीला विचारा की तुमचं शरीराला काय आवडतं, काही नाही आवडत, आणि या गोष्टी टाळा. धुळीत जाणं, मोठ्याने बोलणं, म्हणजे ज्या तुमच्या लंग्स वरती आणि तुमच्या वोकल कॉर्ड्स वरती परिणाम करतात, याच्याशी अँटी असणाऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची. आता तू आतापर्यंत साधारणपणे किती 1000 एक कार्यक्रम केले असतील? जास्त 2500 अधिक. 2500 अधिक. मी ना अनेकदा मला भाषण करण्यासाठी उभं राहावं लागतं, आणि जिथे मला माहिती असतं ना की हा आपल्याला इथे भाषण करायचं आहे, भाषण करायला जायच्या आधी मी हमखास नर्वस झालेलो असतो. हमखास म्हणजे ते भले तिथे जाऊन लोकांना समजत नाही ते, पण मला आतून माहिती असतं की नितीन युअर नर्वस. बरोबर. तुम्हाला अशी नर्वसनेस असते का? असायलाच हवी. याला पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतात. सो वेन यू आर अबाउट टू गेट एंटर ऑन द स्टेज आणि तुम्हाला काहीतरी असं वाटत असेल की यार आता तयार व्हायचंय, तर त्याला पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हटलं. बरोबर. दॅट इज रिक्वायर्ड, अदरवाइज यू विल नॉट परफॉर्म. म्हणजे त्या 3 स्टेप सोडून गेल्यानंतर तुझ्या अंगात येतं, पण त्याच्या आधी नर्वस पण असतो. असतोच. आम्हाला वाटलं आम्हीच नर्वस असतो. नाही, सगळेच असतात. पण भीती वाटणं इज अ निगेटिव्ह स्ट्रेस. राईट. आणि ती भीती केव्हा वाटतं, जेव्हा तुम्ही त्या विषयाशी परिपक्व नसता, तुम्हाला त्या विषयातली माहितीच नाही आणि तुम्ही अचानक काहीतरी बोलायला जाताय. तर तुम्हाला माहिती आहे हे सोपं कॅल्क्युलेशन असतं. आपण त्याच पेपरात डिस्टिंक्शन मिळवतो ज्याचा अभ्यास आपला परफेक्ट झाला, आणि त्या पेपरात आपण नापास होतो ज्याचा आपण अभ्यास केला की नाही हे आपल्याला माहिती असतं, आणि ती आतून ती भीती ट्रिगर होत असते. तुमच्या प्रिपरेशन लेवलवरती ते ठरतं की तुम्ही आता माती खाणार आहेत की टाळ्या घेऊन. एक्झॅक्टली. ते टाळ्या वाजतात तुझ्या अँकरिंगवर, त्यावेळेस काय अनुभव असतो रे? डिवाइन एक्सपिरियन्स. डिवाइन म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर लोक येऊन भेटतात, सेल्फी घेतात, टाळ्या वाजवतात. सो 2 गोष्टी असतात, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. कलाकारांना एनकरेज करणाऱ्या, मानधन तर मिळून जातं, पण निवेदकाचा, एखाद्या अभिनेत्याचा, नाटकातलं काम करणाऱ्या प्रतिसाद जो आहे ना, तो कम्युनिकेशन प्रोसेस म्हणजे टाळ्या. सो आम्ही कम्युनिकेशनची लँग्वेज अशी म्हणतो, एन्कोडिंग आणि डिकोडिंग. हे आपल्या सिलेबस मधला पार्ट आहे की तुम्ही काहीतरी सांगितलं आणि त्याला लोकांनी मान हलवून प्रतिसाद दिला, तर ऑडियन्स समोर जो ऑडिटोरियम मध्ये असतो तो तुम्हाला दिसत नसतो, पण जेव्हा ते टाळ्या वाजतात तेव्हा कळतं की आपला मुद्दा 100% पोहोचला आणि आपण ऑन द ट्रॅक आहोत. सो टाळ्या हे तुमचं एक्नॉलेजमेंट असतं की यू आर ऑन द ट्रॅक. आता ना प्रत्येक क्षेत्रामध्ये, आता विशेषतः तुम्ही जर का ओपनिंग्स बघायला गेलात, म्हणजे जॉब ओपनिंग्स बघायला गेलात, तर सेल्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जॉब ओपनिंग्स असतात. पण सेल्समध्ये बोलणं हे अतिशय इम्पॉर्टंट असतं. ओके. आणि आता तुम्ही बोलायचं कसं, म्हणजे सेल्ससाठी बोलायचं कसं, इतर गोष्टींमध्ये बोलायचं कसं, स्टेजवर बोलायचं कसं, हे सुद्धा शिकवतात. तर हे जे क्षेत्र आहे, या प्रत्येक क्षेत्रामध्ये बोलण्याचं महत्व किती आहे? बोलण्याचं महत्व जर तुम्ही विचाराल तर सेल्ससाठी ते खूपच महत्वाचं आहे. सो वी आर ऑल्सो अ सेल्स पर्सन ऑफ अ इव्हेंट. एक्झॅक्टली. सो यू बिकम द ब्रँड अँबॅसेडर. म्हणजे तुमच्यावरून ठरवलं जातं की ब्रँडची व्हॅल्यू काय आहे. त्यामुळे सेल्स टीम मधले जे लोक पिच करतात त्याच्यावरती प्रोडक्टचं आणि सर्व्हिसेसचा अंदाज लावला जातो. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग इन युअर कम्युनिकेशन. पण आमच्या ना सर पब्लिक स्पीकिंग मधला एक मुद्दा आहे. एक फॉर्म्युला आहे ज्याच्यात 3 भागांमध्ये 7:38:55 कॉन्टेंट, व्हॉइस मॉड्युलेशन आणि बॉडी लँग्वेज. सो देर आर 2 टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे जे आपण आता बोलतोय आणि लोकांना समजतं, पण नॉन व्हर्बल म्हणजे तुमचं नॉडिंग किंवा आपण एखाद्याला असं केलं देऊ का तुला, हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. 7% कॉन्टेंटला इम्पॉर्टन्स, 32% जो आहे, सॉरी 38% हा तुमच्या आवाजातल्या चढ उताराला आहे की तुम्ही कसं तो वरती नेता खाली आणताय. पण 55% ही तुमची देहबोली आहे. सो तुम्ही तुमच्या अपर बॉडीचा, लोअर बॉडीचा कसा वापर करताय ऍज अ सेल्स पर्सन, ऍज अ अँकर, दॅट मॅटर्स अ लॉट. सो अपर बॉडीमध्ये पण तुमचा चेहरा सगळ्यात जास्त बोलतो, तुमचे हात. जसं आता आपण हा बसून इंटरव्ह्यू देतोय, आपली लोअर बॉडी लॉक्ड आहे, बरोबर, पण इथे आता मला हातांची मुवमेंट आणि चेहरा. सो सेल्स मध्ये तुमच्या ड्रेसिंग सेन्स पासून ते सुरू होतं, बरोबर, की तुम्ही काय कपडे घातलाय, तुम्ही कशा पद्धतीचे मॅनर्स, एटिकेट, तुमचा हँडशेक, या सगळ्या गोष्टी ज्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतात त्याही तुम्हाला यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या कोर्सचं नाव हे पब्लिक स्पीकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. सो यू नीड टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. पहिलं काय आपण बघतो, विंडो डिस्प्ले बघतो आणि मग ड्रेस खरेदी करतो. एक्झॅक्टली. पहिले तुम्ही लोक बघतात की तुम्ही दिसताय कसे, आणि जेव्हा तुम्ही ही तिजोरी खोलता तेव्हा तुमचा ते अंदाज लावतात आणि मग पुढे सगळं ठरतं. आता मग अशी बोलता बोलता तू म्हणाला की अँकर्स फॅक्टरी ही तुमची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट काय आहे? सी
कोविड नंतर स्पेशली लोक सेलिब्रेट करायला लागले अगदी बरोबर. आणि लोकांना मृत्यूची भीती वाटायला बरोबर. टू बी व्हेरी फ्रँक. सो अँकर्स फॅक्टरी ही एक अशी फॅक्टरी आहे जिथे वेगवेगळ्या जॉनरचे अँकर तुम्हाला ऑन कॉल अवेलेबल होऊ शकतात. आणि प्रत्येक अँकरचं एक स्पेशलायझेशन आहे. काही लोक वेडिंग्स खूप चांगल्या करतात, काही लोक राजकीय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन खूप छान करतात. अँकर्स फॅक्टरीमध्ये तुम्हाला पहिले 3 महिने बेसिक गोष्टी शिकवल्या जातात, टेक्निक्स, आणि त्यानंतर तुमचा पिंड ओळखला जातो आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या त्या जॉनरच्या कार्यक्रमांसाठीचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग जसा ड्रायव्हर ऑन कॉल असतो तसं आता अँकर्स ऑन कॉल, थँक्स टू यू ओनली ट्रिगर्ड दिस कॉन्सेप्ट इन माय माइंड, की काय होत चाललंय की एक्सपिरियन्समुळे मला फॉलो करणारी लोक माझ्याकडून निवेदन शिकतायत. पण आता झालंय काय की कार्यक्रमांना तेच लोक जात आहेत आणि आयोजकाचं मानधनाचं जे आहे ते पण रेस्ट्रिक्शन आहे, कारण मी आता एका वेगळ्या लीगमध्ये गेलेलो आहे. तर मग हा एक गॅप निर्माण झालाय. लोकांना माझ्यासारखं हवंय पण तेवढं मानधन नाही. आणि इथे या बाजूला ही तरुण पिढी आहे ज्यांना स्टेज हवाय पण कॉन्टॅक्ट नाही. करेक्ट. सो अँकर्स फॅक्टरी इज गोइंग टू ब्रिज दिस गॅप. आणि मी एक अँकर्स बँक तयार करणार आहे. त्यामध्ये तुम्ही ॲज अ क्लायंट येऊन ऑनलाईन बघणार आहात की माझा कार्यक्रम काय, मला यापैकी 3-4 ऑप्शन पैकी मेनू कार्ड असणार अँकर्स, यापैकी मी कुठला अँकर माझ्या बजेटमध्ये बसतोय, मी थोडं माझं बजेट एक्सटेन्शन करू शकतो का, जेणेकरून अपॉर्च्युनिटीज अँकरिंग मधल्या ट्रिगर होतील आणि लोकांना बजेटेड अँकर मिळेल. क्या बात आहे. किरण खोत अँकरिंग कडे कसं बघतात? किरण खोतांच्या मते अँकरिंग काय आहे? हा माझा शेवटचा प्रश्न, याच्यावर आपण क्लोज करणार आहोत. येस, अँकरिंग म्हणजे संवाद. इट्स अ इंटरॅक्शन बिटवीन यू अँड ऑडियन्स. अँकर या शब्दाचाच अर्थ आहे की ते मोठं जे जहाज आहे जे समुद्रात डुलतंय त्याला किनाऱ्याला रोखून धरण्याची ताकद त्या एका डिव्हाइसमध्ये, लोखंडी डिव्हाइसमध्ये, जो समुद्राच्या तळाशी गेला आणि त्या जहाजाला त्या बंदरावर, त्या किनाऱ्यावर बांधून ठेवतोय. विस्कळीत झालेल्या प्रेक्षकांना कार्यक्रमाच्या स्टेजवर, म्हणजे तो आमचा किनारा आहे, तिथे त्याला बांधून ठेवणं त्या 3 तासात. आणि आयोजकाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं हलक्या फुलक्या संवाद शैलीमध्ये. म्हणजे उगाच हिरवे कारगलीच्या हरित तरुणांच्या वगैरे आवश्यकता नाही, तिकडे नको. पण एखादा जगदीश केबुडकरांचा कार्यक्रम आहे, एखादा स्वामी समर्थांच्या भक्तांचा कार्यक्रम आहे, तिकडे ते शब्दांची आवश्यकता असते. सो आय कन्क्लूड की तिथे संवाद झाला पाहिजे. बरोबर. तर त्यालाच अँकरिंग असं म्हणतात. तर हे होते किरण खोत. आणि हा माणूस प्रचंड काम करतो आहे. त्याच्या तारखा अजिबातच अवेलेबल नसतात, पण तो जे काही करतो ना खूप निष्ठेने करतो. त्याच्या कामावर त्याचं खूप प्रेम आहे. तो व्यावसायिक जरी असला ना तरी त्याच्या अंगामध्ये, त्याच्या रक्तामध्ये ना ते तो व्यावसायिकीकरण फेडलेलं नाहीये. त्याचा व्यवसाय तो एन्जॉय करतो आहे, त्याचा व्यवसाय तो मनापासून जगतो आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित यश त्यांना मिळतं आहे. आणि किरणजी आमच्याकडे आलात आणि खूप चांगल्या प्रकारचे इन्साइट्स शेअर केलेत. येस, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.